एवढ्या वेळाचा प्रवास करून आम्ही फायनली एका ठिकाणी थांबलो आणि खिचडी ऑर्डर केली आणि गरमागरम खिचडी खाल्लं आणि परत आमच्या प्रवासाला सुरुवात केलं. तर हा प्रवास असा होता की एक कच्चा रस्ता, एवढे दगडं, डोंगर वगैरे, तर ते कुठलं सांगतेच. तर फायनली मी महाराष्ट्र बॉर्डरजवळ आली आहे, म्हणजे बिलोलीच्या जवळ. आणि हे टायराच्या नंतर म्हणजे टायर संपले की मला असं वाटतं की मी माझ्या माहेरात आले. मी बऱ्याच वेळा सांगते तुम्हाला की मी तेलंगणामध्ये राहते. तर मी महाराष्ट्रामध्ये आले, तर मला असं वाटतं की मी माझ्या माहेरामध्ये आले आणि माझ्या तोंडातून आपोआपच निघतं जय महाराष्ट्र. तर मी बऱ्याच वेळा सांगितलं आणि प्रत्येक वेळेस येताना माझ्या मनात तीच फिलिंग येते. आणि आपल्या महाराष्ट्रात आल्याबरोबरच पूर्ण शेळ्या वगैरे दिसत होता आणि फायनली लागला तो रस्ता जिथं माझं मन थोडंसं हळवं झालं. तर हा रस्ता माझ्या माहेराकडे जायचा, म्हणजे माझं गाव कोलंबीकडे जायचा. पण माझं प्रत्येक वेळेस मी इथून जात असते. माझे मम्मी-पप्पा आता नाही आहेत इथं, पुण्यामध्ये आहेत. पण इथून पुढं जाते तर कसं तरीच वाटत होतं. आता पुढं कुठं जाते ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला आणि तिथले पण व्हिडिओ सांगते.